ताबडतोब करेक्ट केलं पाहिजे. क्रमांक 10 मध्ये एक इन्सिडेंट घडला. एका अपक्ष उमेदवारानं खरंतर आरोप केला की मतदान करण्यासाठी जे मतदार आले ते बटन दाबले जात नसताना तिथल्या अधिकाऱ्यांनी स्वतः भाजपचं बटन दाबून दिलं, अशा पद्धतीचे आरोप तिथले उमेदवार करतात. हे प्रकार अशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, ॲक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर. एकूण ही सगळी महानगरपालिकेची निवडणूक बघता कशा पद्धतीची निवडणूक आहे, कारण प्रचार असेल हे सगळं असेल, दबावाचं राजकारण अनेक वेळा झाल्याचा आरोप आहे. इथे मी पहिल्यांदाच असं सोलापूरमध्ये बघितलं की एका ह्या निवडणुकीमध्ये एका कार्यकर्त्याचा खून होतो इथं. हे अतिशय घृणास्पद आहे, लोकशाहीला अतिशय कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा प्रकारे होता कामा नये. ही लहान निवडणूक आहे, ही काही मोठी खासदारकीची निवडणूक आहे, आमदारकीची नाही आहे, पण इथं देखील अशा प्रकारे जर होत असेल तर हे घृणास्पद आहे. अनेक उमेदवार जे आहेत विरोधी पक्षातले त्यांचा आरोप आहे की आम्हाला खूप त्रास दिला जातोय, पोलीस आणि सगळ्यांचा दबाव वापरला जातोय, आमचे कार्यकर्ते नेऊन दिवसभर बसवत आहेत. कुठेतरी हे सगळं दबावाचं राजकारण आहे आणि काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया आहे? दबावाचं थोडंसं राजकारण आहे असं मी ऐकतोय. तर आता ते सगळी चौकशी केली पाहिजे नंतर. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.